आपले स्वागत आहे इंग्लिश लर्निंग फ्रॉम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण शिकणार आहोत सिंथेसिस. सिंथेसिस म्हणजे काय, त्याचा वापर कोठे केला जातो आणि का करतात सिंथेसिस. सिंथेसिस म्हणजे एखाद्या वाक्याचे अर्थ न बदलता दोन किंवा अधिक वाक्यांचे एक वाक्य तयार करणे, त्याला आपण सिंथेसिस असे म्हणतो. सिंथेसिसचे 3 प्रकार पडतात. एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स, दुसरा कंपाऊंड सेंटेन्स आणि तिसरा सिंपल सेंटेन्स. आपण सुरुवातीला कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसे तयार करता येते आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे कोणते वाक्य हे समजून घेऊया. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक किंवा अधिक सब कॉर्डिनेट क्लॉज असतात. म्हणजेच एक डिपेंडेंट क्लॉज असतो आणि दुसरा एक इंडिपेंडेंट क्लॉज असतो. थोडक्यात उदाहरणार्थ आफ्टर ही डाईज ही शॅल बी फॉरगॉटन. आफ्टर ही डाईज, तिच्या मृत्यूनंतर, हा डिपेंडेंट झाला. काय झाले म्हणजे आफ्टर ही डाईज, तिच्या मृत्यूनंतर. डिपेंडेंट हा दुसरा डिपेंडेंट आहे. ही शॅल बी फॉरगॉटन, तो विसरून गेला, हा झाला इंडिपेंडेंट क्लॉज. आपण हा एका वेळी म्हणू शकतो ही शॅल बी फॉरगॉटन, हे वाक्य पूर्ण होते. पण आफ्टर ही डाईज, त्याच्या मृत्यूनंतर, हे वाक्य पूर्ण न होता अर्धवट वाक्य असल्यामुळे त्याला दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागते. त्यामुळे ते डिपेंडंट वाक्य होते, दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. आपण सब कॉर्डिनेट क्लॉसेस जॉईन करत असताना काही सब कॉर्डिनेट कंजक्शन्स वापरतो. ते कोणते कंजक्शन असतात ते पाहूया. हू, बाय विच, व्हॉट, दॅट, व्हेन, हुम, हुज, अंटिल, टिल, व्हाईल, अनलेस, वेदर, दो, अल्दो, even if, because, why, after, before, so that, as, for, since, as soon as, no sooner than, hardly, when, so that, as, so as, least. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये वापरताना आपण सब कॉर्डिनेट कंजक्शन्स वापरतो. उदाहरण घेऊया. आय नो दॅट ही इज गुड मॅन. आय नो, मला माहीत आहे. हा झाला डिपेंडेंट. काय माहीत आहे, तो गुड माणूस आहे. ही इज गुड मॅन. हा झाला इंडिपेंडेंट क्लॉज. त्याला जोडले आहे दॅट या कंजक्शनने, सब कॉर्डिनेट कंजक्शनने. म्हणजेच दॅटचा वापर करून आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवले. उदाहरण घेऊ. आय सॉ अ मॅड डॉग. हे झाले सिंपल सेंटेन्स. त्याचे आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये बनवायचे आहेत. आपण कसे बनवणार ते पाहूया. आय सॉ अ डॉग दॅट वॉज मॅड. आय सॉ अ डॉग दॅट वॉज मॅड. सोलपिरम नाही आहे. दॅट हे कंजक्शन वापरले आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स, सिंपलच्या वाक्याचं आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये बनवले. आपण पुढचा क्लास घेऊया, कंपाऊंड सेंटेन्सेस. कंपाऊंड सेंटेन्सेसमध्ये 2 इंडिपेंडंट क्लॉज असतात. 2 आर इंडिपेंडंट क्लॉज. म्हणजेच दोन्ही वाक्य जोडण्यासाठी एकमेकांवर डिपेंड राहावे लागत नाही. हे कंपाऊंड सेंटेन्स बनवत असताना आपल्याला काही कोऑर्डिनेट कंजक्शन ची मदत घ्यावी लागते. ते कोणते ते मदत घ्यावी लागते. ते कोणते आहेत ते समजून घेऊया. and, or, but, as well as, not only but also,
but also both and either or eight neither nor हे झाले सबकॉर्डिनेट कंजक्शन्स. आपण उदाहरणार्थ समजून घेऊया. ही इज रिच, शी इज रिच, but she is not vain. हे दोन्ही इंडिपेंडंट आहेत, पण आपण त्याला बट या वाक्याने जोडून त्याला दोन वाक्याचे एक वाक्यामध्ये रूपांतर केलेच त्यालाच आपण कंपाऊंड सेंटेन्स कंपाऊंड कोऑर्डिनेट कंजक्शन असे म्हणतो. उदाहरण घेऊया. Though he was injured, he continued walk. हे आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे आपल्याला बनवायचे कंपाऊंड सेंटेन्समध्ये रूपांतर करायचे. आपण काय करणार? ही वॉज इंजर्ड. त्यानंतर आपण कंपाऊंड सेंटेन्सचे सबकॉर्डिनेट कंजक्शन वापरणे. त्यामध्ये आपण काय घेऊ शकतो? ही वॉज इंजर्ड बट घेऊ शकतो, किंवा एट किंवा स्टील किंवा नेव्हरथलेस. यापैकी कोणते वाक्य सबकॉर्डिनेट कंजक्शन घेऊ शकतो आणि वाक्य आपण पूर्ण करू शकतो. ही कंटिन्यू वॉक. हे झाले कॉम्प्लेक्स सेंटेन्स रूपांतर कंपाऊंड सेंटेन्समध्ये. आपण आता तिसरा टाईप घेऊया, सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्सेसमध्ये आपण एकच मेन क्लॉज वापरत असतो. एकच मेन क्लॉजचा यूज करतो. एकच फायनाईट करता असतो त्या वाक्यामध्ये. समजून घ्या, ही प्लेज क्रिकेट. या सिंपल सेंटेन्स. त्यानंतर ही प्लेज क्रिकेट हे झाले फायनाईट वर्ब. इनफायनाईट वर्बचे एक एक्झाम्पल घेऊया. ही प्लेज टू विन द मॅच. हे झाले इनफायनाईट वर्ब. इनफायनाईट वर्ब मध्ये काय डिफरंट आहे हे जाणून घेऊया. इनफायनाईट म्हणजेच नॉन इनफायनाईट. इनफायनाईट म्हणजे नॉन फायनाईट. इनफायनाईट मध्ये आपण जो कर्ता वापरतो त्यामध्ये आपण ज्या कर्त्यामध्ये जे क्रियापद वापरतो त्यामध्ये कसला बदल होत नाही. म्हणजेच ही प्लेज टू विन हे झाले क्रियापद. आपण ही प्लेजच्या ऐवजी दे प्लेज लिहिले. दे प्लेज टू विन द मॅच. म्हणजेच सांगायचे तात्पर्य असे की टू विनमध्ये काही बदल होत नाही. आपण जर कर्ता चेंज केला, क्रियापद आहे तेच राहते, त्याला म्हणतात नॉन फायनाईट किंवा इनफायनाईट वर्ब. ओके. मला